भले बुरे जे घडून गेले, भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर. जरा विसाऊ या वळणावर, जरा विसाऊ या वळणावर. कधी ऊन तर कधी सावली, कधी ऊन तर कधी सावली, कधी चांदणे कधी काहिली. कधी ऊन तर कधी सावली, कधी चांदणे कधी काहिली. गोड करुनिया घेतो सारे, गोड करुनिया घेतो सारे, लावूनिया प्रीतीची झालर. गोड करुनिया घेतो सारे, लावूनिया प्रीतीची झालर. किती सुंदर ओळी आहेत ना सुधीर मोघेंच्या. याच्यातून काही बोध घेता येईल का आपल्याला? हो, नक्कीच घेता येईल. आणि आपला विषयही आता त्याच अवतीभोवती फिरतो आहे आणि हा त्या विषयाचा दुसरा भाग आहे. बऱ्याच लोकांची इच्छा होते याच्यावर अजून चर्चा झालीच पाहिजे म्हणूनच मी ह्या विषयाचा दुसरा भाग घेतला आहे. आणि विषय आहे नवरा बायकोंमधील नातेसंबंध. आपण मागच्या भागात बघितलंच की आपण संवाद वाढवला किंवा पारदर्शकता ठेवली नवरा बायकोच्या संवादांमध्ये, तर किती फायदे होऊ शकतात. आणि ही काळाची गरज आहे हो आता. हे तर आता झालंच पाहिजे की नवरा बायकोंमध्ये संवाद वाढले पाहिजे, त्यांचे नातेसंबंध सुधारले पाहिजे. सो त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. कारण की आता ही चेंज झाली आहे. ही आता एक व्हिडिओ आता माझा जर एक व्यक्ती बघेल आणि त्याच्या घरात जर तसे काही तणावग्रस्त वातावरण असेल आणि त्यांनी जर व्हिडिओ करून काही घेतला बोध आणि त्यांचे नातेसंबंध सुधारले, तर किती सुंदर गोष्ट आहे. त्याच्यामुळेच मी सारखी तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असं नेहमी सांगत असते. कारण की आपण आता चांगुलपणाच्या दिशेने चाललो आहे. आणि आपल्याला मी मागच्याच व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं की चांगुलपणा हे प्रकाशाचं बेट आहे आणि आपल्याला त्या बेटपर्यंत पोहोचायचं आहे. आणि प्रवास तर नक्कीच खडतर आहे, पण कठीण नाही आणि अशक्य तर नाहीच. त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करा. कारण आपण आता चळवळ सुरू केली आणि त्या चळवळीत आता आपल्याला सगळ्यांना सहभागी करून घ्यायचं आहे आणि याच्यासाठी तुम्ही माझी मदत करणार आहात. सो आपण सुरुवात करूया आजच्या विषयाला. नवरा बायकोंमधील नातेसंबंध कसे सुधरू शकतात आणि ते सुधारण्यासाठी काय काय प्रयत्न केले पाहिजे. पहिली गोष्ट तर म्हणजे तुम्ही तुमचा अभ्यास करा. पहिले नवऱ्याने नवऱ्याचा अभ्यास करायचा आहे, बायकोने बायकोचा अभ्यास करायचा आहे की आपले नातेसंबंध पहिली गोष्ट म्हणजे बिघडले आहेत का, खरंच त्यांना सुधारण्याची गरज आहे का. पहिली स्टेज तर ही अभ्यास केली गेली पाहिजे. नंतर जर त्याचं उत्तर हो असेल की नाही आता बिघडले आहेत आणि संवादच होत नाही आहे, तर मग त्यांची कारणं शोधायला घ्यायची. नवऱ्याने नवऱ्याकडून कारणं शोधायची, बायकोने बायकोकडून कारणं शोधायची. आणि जेव्हा एकमेकांना ती कारणं भेटतील तेव्हा त्यांनी मिळून संवाद साधायचा आहे की अशी काहीतरी कारणं आहेत त्याच्यामुळे आपला संवाद होत नाही आहे आणि आपले नातेसंबंध बिघडत चालले आणि ती आपल्याला दुरुस्त करायलाच लागतील. आणि आपण आता मुलांचा विचार नको करूया की मुलांसाठी दुरुस्त करायला लागतील किंवा समाजासाठी दुरुस्त करायला लागतील किंवा लोक काय म्हणतील त्याच्यासाठी आपण आपले नातेसंबंध दुरुस्त करूया. हे आपण नातेसंबंध तुम्ही एकमेकांच्या दोघांच्या चांगल्या भविष्यासाठी पण दुरुस्त करू शकतात. तर हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. थोडं ह्या बाबतीत स्वार्थी बना आणि तुम्ही दोघं स्वतःसाठी हे नातेसंबंध दुरुस्त करा. सो तुम्हाला मी सांगितली पहिली स्टेज आहे की बिघडले आहेत का आधी ते बघायचे. आणि जर बिघडले असतील नक्की किंवा बिघडत चालले असतील तर पहिले कुठली कारणं आहेत, मेन कुठली कारणे. मग मी मागे सांगितलेलं की पारदर्शकता नसणे एखाद्या व्यवहारात किंवा एखादी गोष्ट सारखी लपवली जाते किंवा खोटं बोललं जातंय प्रत्येक वेळेला आणि ते पार्टनरच्या लक्षात येते की आपलं पार्टनर खोटं बोलतोय, तर ते एक प्रमुख कारण असतं. पारदर्शकता नसली ना की हे प्रमुख कारण असतं भांडणाचं. दुसरं कारण आहे की इतर लोकांच्या बोलण्यामध्ये येऊन आपण आपल्या पार्टनरशी भांडण करतो किंवा बायको नवऱ्याशी किंवा नवरा बायकोशी.
असे भांडणं चालू असतात. इतर लोकांचा इन्फ्लुएन्स खूप असतो ह्या नात्यावर. मग त्या नात्यांमध्ये काही मुलीकडच्या म्हणजे बायकोच्या आईचा हस्तक्षेप जास्त होतो, कधी कधी नवऱ्याच्या आईचा हस्तक्षेप जास्त होतो, नवऱ्याच्या बहिणीचा हस्तक्षेप जास्त होतो, मुलीच्या वडिलांचा हस्तक्षेप जास्त होतो. तर अशा वेळेला आपण ठरवलं पाहिजे की हे नातं आपण दोघांनी मिळून आपला संसार करायचा आहे, तर बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप किती घेतला पाहिजे आणि किती त्यांना महत्त्व दिलं पाहिजे, हे दुसरं कारण असू शकतं प्रमुख भांडणाचं. त्याच्यामुळे बाहेरच्या लोकांचं ऐकून तुम्ही जर तुमचे नातेसंबंध बिघडवत असाल तर ते आत्ताच थांबवा आणि एकमेकांना समजून घ्या. आणि समजून घेतल्यानंतर मगच इतरांचं ऐका. आणि ते ऐकून तुम्हाला काही एवढा फरक पडणार नाहीये. ते चांगले सांगितलं तर चांगलीच गोष्ट आहे, वाईट सांगितलं तरी तुम्हाला फरक पडणार नाही, कारण तुमच्या पार्टनरवर तेवढा विश्वास असेल. आणि विश्वासाचं नातं तुमच्या पार्टनरमध्ये आणि तुमच्यामध्ये असलंच पाहिजे. त्याच्यासाठीच पारदर्शकता गरजेची आहे. समजतंय ना मी काय बोलते ते? पारदर्शकता खूप गरजेची आहे. म्हणजे असं नाही की त्यांना सगळंच सांगितलं, मी जेवली कधी, मी इथे गेली होती, मी तिथे गेली होती, सगळंच सांगण्याची गरज नसते हो कधी. आणि पार्टनरची अपेक्षा पण नसते की आपल्या बायकोने किंवा आपल्या नवऱ्याने आपल्याला सगळं सांगावं म्हणून. पण काही गोष्टी असतात ज्या नंतर आपल्या पार्टनरला कळल्यावर तो दुखावला जाऊ शकतो. अशा गोष्टी आपण त्यांना नक्कीच सांगाव्या आणि त्यांना सांगूनच कराव्या. त्याच्यामुळे ती सवय लागते एकमेकांना सांगण्याची आणि एकमेकांना खोटं बोलण्याची गरज राहत नाही. कारण की एक खोटं लपवण्यासाठी आपल्याला 10 खोटे बोलावे लागतात. सो तुम्ही हा तिसरा पॉईंट नक्की लक्षात ठेवा की पारदर्शकता असली पाहिजे आणि एकमेकांशी खोटं बोललं नाही पाहिजे. पार्टनर्सने एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि तो नात्यामध्ये विश्वास खूप गरजेचा आहे. आणि एकदा विश्वासाला तडा गेला की ते नातं नंतर सुधारायला खूप वेळ लागतो. कारण नातं तोडणं खूप सोपं असतं, पण नातं जोडणं खूप कठीण असतं. आणि आता जे घटस्फोटित असतील किंवा माझा व्हिडिओ बघत असतील, जे घटस्फोटित कोणी असतील किंवा जे त्यांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला असेल, अशा लोकांना ते नक्की जाणवत असेल की आपण वेळीच आपली चूक सुधारली असती किंवा वेळीच आपण समजूतदारपणा दाखवून वेळीच समजुतीने घेतलं असतं तर ही वेळ आली नसती. सो नात्यांमध्ये विश्वास असला पाहिजे, पारदर्शकता असली पाहिजे. आणि अजून सुधारण्यासाठी आपण भरपूर काही प्रयत्न करू शकतो. एकत्र बाहेर फिरायला जाणं, एकमेकांच्या वैचारिक देवाणघेवाण करणं, एकमेकांसोबत रोज जेवायला बसणं, ह्या गोष्टी पुष्कळ आहेत नातेसंबंध सुधारण्यासाठी. आणि जेव्हा मुलांच्या बाबतीत पण जेव्हा वडील मुलाला ओरडत असतात तेव्हा आईने जास्त हस्तक्षेप केला तिथे पण नातेसंबंध बिघडायला सुरुवात होते. आणि जेव्हा आई मुलाला ओरडत असेल किंवा आई मुलाला काही शिस्त लावत असेल आणि वडिलांनी हस्तक्षेप केला तर तिथेही भांडणाचं कारण होऊ शकतं. तर प्रत्येकाला एक स्पेस द्या. नवऱ्याने बायकोला त्याची स्पेस द्या, बायकोने नवऱ्याला त्याची स्पेस द्या. स्पेस दिली आणि प्रत्येकाच्या प्रकरणांमध्ये ढवळाढवळ नाही केली आणि प्रत्येकाचा मान सन्मान राखला तर मग भांडण्याची कारण खूप कमी होऊ शकतात आणि झालीच पाहिजे कमी. कारण की घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढतंय आणि नातेसंबंध सुधारण्यासाठी लोक मदतीची अपेक्षा करताय की आमची मदत करा कोणी. पण आपण म्हणतो ना नवरा बायकोच्या मध्ये आपण कशाला पडणार, म्हणून कोणी मदतीला जात नाहीये त्यांच्या. त्यांना खरंच मदतीची गरज असते, पण मदत अशा लोकांकडून झाली पाहिजे तो निष्पक्षपणे त्यांची मदत करू शकेल. त्याच्यामुळे तुम्ही मदतीची गरज लागली तर नातेवाईक सोडून तुम्ही एखाद्या तिसऱ्या व्यक्ती जी तुम्हाला दोघांनाही ओळखत नाहीये, तुम्ही मॅरेज काउन्सिलरची मदत घेऊ शकता. मॅरेज काउन्सिलर निष्पक्षपणे तुम्हाला न्याय देईल आणि सांगेल की कुठे कुणाचं चुकतंय किंवा कुठे कोणी समजून घेतलं पाहिजे. तर त्याच्यामुळे घटस्फोट घेण्याच्या आधी तुम्ही मॅरेज काउन्सिलरकडे नक्की जा आणि नातेसंबंध तुमचे सुधारण्यासाठी नक्की प्रयत्न करा.
आणि छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना की नातेसंबंध सुधारायला मदत होते. तर समजा बायकोने एखादी भाजी छान बनवली आहे, तर नवऱ्याने तिचं कौतुक करायला काहीच हरकत नाही आहे. खूप छान स्वयंपाक झाला आजचा. किंवा एखाद्या दिवशी छोटंसं अचानक सरप्राईज गिफ्ट बायकोसाठी घेऊन येणं, किंवा बायकोने नवऱ्याच्या आवडीचे पदार्थ बनवणं, किंवा नवऱ्यासाठी सरप्राईज गिफ्ट घेऊन येणं, किंवा त्याच्या फ्रेंड्सला घरी बोलवणं. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो ना नातेसंबंध सुधारण्यासाठी. आणि त्याच्यामधून ना एक आपुलकी, एक जिव्हाळा येतो आणि ते बॉन्डिंग एवढं छान होतं ना, त्याची तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल आणि अजून तुम्हाला वाटत असेल की ह्या विषयावर चर्चा झाली पाहिजे, तर तुम्ही मला नक्की सांगा. पण मला तरी असं वाटतं की माझा व्हिडिओ बघून एक दोघांचे जरी नातेसंबंध सुधारले तर मला खूप छान वाटेल. तर तुम्ही नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करा आणि जर तुमचे नातेसंबंध छान असतील तर ते जपण्यासाठी प्रयत्न करा. कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते खूप छान रीतीने जगलं पाहिजे. सो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्ही नातेसंबंध सुधारा आणि त्याच्यासाठी मी काय काय ट्रिक्स दिल्यात त्या वापरा. अजून काही मदत लागली तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. मी तुमची सर्वतोपरी मदत करेन. त्याच्यामुळे आज इतकंच. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. धन्यवाद.